स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदाच्या एकूण 7034 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे। तर लिपिक टंकलेखक म्हणून तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला सुरुवातीच्या म्हणजे जॉइनिंगच्या वेळचा पहिला पगार किती मिळत असतो आणि त्यानंतर त्यामध्ये किती वाढ होत असते, तर याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची महत्त्वपूर्ण माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो। चला तर मग जास्त वेळ न गमावता आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, लिपिक टंकलेखक हे गट क स वर्गातील पद आहे आणि नियुक्तीनंतर यांची पोस्टिंग ही मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कार्यालयात होत असते। तर बघा मित्रांनो, लिपिक टंकलेखक यांना 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो, जो की 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर एक पे मॅट्रिक्स सिस्टम लागू असते, तर त्यानुसार लिपिक टंकलेखक यांना पे मॅट्रिक्स S6 नुसार पगार दिला जातो, ज्यामध्ये बेसिक पे हा सुरुवातीला 19,900 रुपये इतका असतो आणि त्यानंतर दरवर्षी पगारवाढ होऊन तो 63,200 रुपये पर्यंत वाढत जातो। म्हणजेच याचा अर्थ असा की लिपिक टंकलेखक यांना जॉइनिंग करतेवेळी बेसिक पे हा 19,900 रुपये इतका मिळतो। याशिवाय त्यांना इतर काही भत्ते दिले जातात, जसे की HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच घरभत्ता। तर हा तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी होते त्या शहराच्या लोकसंख्येवरती अवलंबून असतो। जसे की समजा तुमची पोस्टिंग ही 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच खेडेगावात झाली तर तुम्हाला बेसिक पेच्या 9% म्हणजेच 19,900च्या 9% इतका HRA तुम्हाला दिला जातो। आणि समजा तुमची पोस्टिंग ही 5 ते 50 लाख दरम्यान लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक पेच्या म्हणजे 19,900च्या 18% इतका HRA दिला जातो। आणि समजा तुमची पोस्टिंग ही 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल यांसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये झाली तर तुम्हाला बेसिक पेच्या म्हणजे 19,900च्या 27% इतका HRA दिला जातो। तर आता आपण असं कन्सिडर करूया की तुमची पोस्टिंग ही 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी म्हणजे मुंबई ठिकाणी झालेली आहे, तर तुम्हाला बेसिक पेच्या म्हणजे 19,900च्या 27% म्हणजे 5,373 रुपये, तर राऊंड फिगरमध्ये 5,400 रुपये इतका HRA तुम्हाला दिला जातो। ठीक आहे, तर आधी हा 8%, 16%, 24% या प्रमाणात दिला जायचा, परंतु आता जुलै 2021 पासून यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि तो आता 9%, 18%, 27% या प्रमाणात दिला जातो। ओके, त्यानंतर DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता, तर यामध्ये दरवर्षी 2दा वाढ होत असते, म्हणजे 6 महिन्यातून एकदा हा वाढत असतो आणि साधारणतः 6 ते 7% इतकी वाढ होत असते। तर मित्रांनो, HRA जसा हा लोकसंख्येवरती अवलंबून असतो तसा डिअरनेस अलाउन्स नसतो, तर हा संपूर्ण राज्यात सारखाच दिला जातो आणि सध्या तो बेसिक सॅलरीच्या 31% इतका दिला जातो। तर आपली बेसिक पे किती आहे 19,900, तर 19,900च्या 31% म्हणजे 6,169 रुपये इतका डिअरनेस अलाउन्स दिला जातो। त्यानंतर CLA याला स्थानिक पूरक भत्ता असे म्हणतात आणि 5व्या वेतन आयोगानुसार तो 200 रुपये इतका दिला जातो। त्यानंतर TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता, तर हा कॉन्स्टंट असतो आणि तो सध्या 1,000 रुपये इतका दिला जातो। याशिवाय ग्रॉस ऍडजस्ट म्हणून राज्य शासन वरचा पगार देत असतो आणि तो बेसिक पे प्लस डिअरनेस अलाउन्सच्या 14% इतका दिला जातो। म्हणजे बेसिक पे किती आहे 19,900 रुपये आणि डिअरनेस अलाउन्स 6,169 रुपये म्हणजे टोटल 26,069च्या 14% म्हणजे 3,650 रुपये इतका दिला जातो। मित्रांनो, जी आपली जुनी पेन्शन योजना होती ती आता बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे राज्य शासन ही आपल्याला रक्कम देत असते, त्यानंतर ती आपल्या MPS अकाउंटमध्ये टाकली जाते आणि ज्यावेळी आपले रिटायरमेंट होते त्यावेळी ही जमा झालेली रक्कम आपल्याला रिटर्न मिळत असते। ओके, तर या सर्वांची आपण टोटल केली म्हणजे बेसिक पे 19,900 रुपये, त्यानंतर HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घरभत्ता आपण असं कन्सिडर केलेलं आहोत की आपली पोस्टिंग ही 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या म्हणजे मुंबईच्या ठिकाणी झालेली आहे, तर आपल्याला तो 27% मिळेल, बेसिक पेच्या 27% म्हणजेच 5,400 रुपये। त्यानंतर DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता, तर तो आपल्याला बेसिक पेच्या 31% मिळेल म्हणजे 6,169 रुपये। त्यानंतर CLA मिळेल 200 रुपये। त्यानंतर TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता मिळतो 1,000 रुपये आणि ग्रॉस ऍडजस्ट म्हणून राज्य शासन आपल्याला वरचा पगार देत असतो, तर तो आहे 3,650 रुपये। तर अशा प्रकारे आपण जर सर्वांची टोटल केली तर टोटल येते 36,319 रुपये। ठीक आहे, तर ही तुमची ग्रॉस सॅलरी असते, हा तुमचा पगार असतो, परंतु एवढा पगार तुम्हाला मिळत नसतो, तर यामधून काही टॅक्सेस कट केले जातात, काही डिडक्शन केले जाते,
तर यामध्ये प्रोफेशनल टॅक्स असतो 200 रुपये, त्यानंतर GIS म्हणजे गट विमा असतो 360 रुपये, त्यानंतर ग्रॉस ॲडजस्ट जे मी आधी सांगितल्याप्रमाणे राज्य शासन आपल्याला वरचा पगार देत असतो तो असतो 3650 रुपये, त्यानंतर स्टॅम्प रेव्हेन्यू एक रुपयाची ही तिकीट असते, त्यानंतर DCPS हा 10% कट केला जातो। तर मित्रांनो ग्रॉस ॲडजस्ट म्हणून ज्याप्रमाणे 14% रक्कम कट केली जाते त्याचप्रमाणे DCPS म्हणून 10% रक्कम ही कट केली जाते, तर ती असते 2606 रुपये। तर अशा प्रकारे यांची जर टोटल केली तर टोटल येते 6271 रुपये। तर जी आपली ग्रॉस सॅलरी होती 36319 रुपये त्यामधनं 6271 रुपये इतके कट केले जातात, तर यामधून वजा केल्यानंतर उरतात 30048 रुपये। तर ही तुमची टोटल इन हँड सॅलरी असते जी की तुम्हाला मिळत असते। तर अशा प्रकारे लिपिक टंकलेखक यांना सुरुवातीला किती पगार दिला जातो याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे। तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।